यानंतरची बातमी नाशिकमधली आहे। नाशिक शहरातल्या डेंग्यू रुग्णांचा आकडा वाढत असतानाच आरोग्य यंत्रणांचा हलगर्जीपणा आता उघडकीला आलेला आहे। डेंग्यूचा उद्रेक वाढतोय, मात्र चाचण्याच होत नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे। डेंग्यू चाचणी करणाऱ्या किटचा साठाच संपल्यानं डेंग्यू चाचण्या ठप्प पडलेल्या आहेत। त्यामुळे 200हून अधिक रुग्णांचं जे रक्त आहे, जे नमुन्यांसाठीचे जे अहवाल आहेत ते प्रलंबित आहेत। दरवर्षी शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असताना पालिकांची चाचण्या करण्याची स्वतःची यंत्रणाच नाही, ही धक्कादायक बाब आता समोर येते। अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मुकुल, नाशिकमधल्या आरोग्य विभागाचा हा अक्षम्य हलगर्जीपणा समोर येताना दिसतोय। 200हून अधिक रुग्णांचे रक्त अहवाल अजूनही प्रलंबित आहेत। काय नेमकं चाललंय तिकडे? अजिंक्य, दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण नाशिक शहरामध्ये आढळून येतात। मात्र नाशिक महानगरपालिका जी जवळपास 20 लाखाहून अधिक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारी पालक संस्था आहे, या पालक संस्थेची स्वतःची अद्यावत प्रयोगशाळाच नाहीये। 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे। त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचे आरोग्य यंत्रणा सक्षम असणं अत्यंत गरजेचं असताना धक्कादायक बाब समोर आलेली आहे। नाशिक महापालिकेला प्रत्येक वेळेस जिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयाच्या आवारात असणाऱ्या जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या अंतर्गत जी प्रयोगशाळा आहे त्याच्यावर अवलंबून राहावं लागतं। या प्रयोगशाळेचं काम प्रामुख्याने ग्रामीण भागातल्या रुग्णांची काळजी घेण्याचं असतं। मात्र अचानक नाशिक शहरामधली रुग्णसंख्या वाढलेली आहे, त्यामुळे या यंत्रणेवर देखील ताण पडलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय, गेल्या 8 ते 10 दिवसापासून जे डेंग्यूच्या रुग्णांच्या चाचण्या होणं अपेक्षित होतं, ज्यांचे अहवाल येऊन त्यांच्यावर तत्काळ उपचार होणं आवश्यक होतं, ते होत नाहीये आणि त्यामुळे 200हून अधिक रुग्णांचे अर्ज हे प्रलंबित आहेत, अहवाल प्रलंबित आहेत। आता आज नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे डेंग्यूच्या आजारासंदर्भात तातडीची बैठक घेणार आहेत। तातडीनं या संदर्भात काहीतरी हालचाल करून, काहीतरी पावलं उचलून ही जी समस्या आहे ही समस्या सोडवण्याकडे आता यंत्रणांनी लक्ष देणं गरजेचं आहे। मुकुल, धन्यवाद, आपण जी माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।